प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. काय ग तू अजून जागी कशी? हळू बोला ना, सगळे झोपलेत. अरे हो सगळे झोपलेत नाही का? झोपा झोपा सगळे झोपा, मी आलोय. ए पाणी आण ना. लाईट चालू. लॅपटॉप पण चालू, म्हणजे काके साहेब बसले असणार काम करत. नाही विसरून गेले. ऐक वाव. पोचलो. ईशा काय करतायत बाईसाहेब बघूया. विसरली नसेल ना मला? झोपली असेल. सकाळी बोलूया. आय 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 आय. वा वा वा. पाणी. थँक्यू. ऐका ना, जेवणार आहात ना तुम्ही? भाजी आणि भात आहे, मी पोळ्या करते लगेच. मग थोडं दूध, थोडं तरी. आल्या आल्या लगेच पोटात भरणार आहेस का सगळं? इतक्या दिवसांनी भेटतोय आपण. कसा आहेस वगैरे विचारणार आहेस की नाही? तू कशी आहेस? कशी दिसतेय? जाड. गंमत केली ग तू ना. अशी तजेलदार दिसतेस. म्हणजे पहाटे पहाटे उठल्यानंतर कसे आपण फ्रेश दिसतो तशी दिसतेस. माझ्यासाठी काय आणलं ट्रे करून? तुझ्यासाठी ना बर्फ आणला होता. येता येता विरघळला. सगळे कपडे ओले झाले असणार आता बॅगेत. काहीच नाही आणलं. अगं मी ट्रेकिंगला गेलो होतो ना, डोंगरावरून काय आणणार मी तुझ्यासाठी? ए नाही आणलंय ना. आनंद आणलाय. तो सगळ्यांनाच हवाय. दूध थोडस प्या ना. नाही कर नको, मी दमलोय आता. मस्त पैकी ताणून देणार आहे मी. दमलात ना? दमलायत ना? कशाला एवढं उन्हात जायचं ट्रेकला वगैरे? हा अगं ए मजा आली मला. मस्त वाटलं. आपण असं एकटं कुठेतरी लांब गेलो ना की छान वाटतं. स्वतःशीच संवाद साधता येतो आपल्याला. अगं मी फ्रेश झालो. काय फॅन्टॅस्टिक ऊन होतं. असं अंग नुसतं असं भाजून निघत होतं. मी आतमध्ये जे काही साचलं होतं ना ते सगळं असं भस्मसात झालं. ए तुला व्हॅन गॉग माहितीये? नाही, खूप मोठा चित्रकार होता तो ना. भर उन्हात चित्र काढत बसायचा. एकटक सूर्याकडे बघायचा आणि त्याला ना तो असा सगळा प्रकाश शोषून घ्यायचा असायचा. काय पॅशन होती त्याची जगण्याची. काहीच कळलं नाही ना मी काय बोलतोय ते. मी सुद्धा रात्री 1 वाजता व्हॅन गॉग काय सांगतोय.
खरंच तुम्ही आनंद आणलाय. किती दिवसांनी एवढे आनंदी दिसताय तुम्ही. ते बघूनच मला खूप आनंद होतोय. खरंच मी सगळ्यांसाठी आनंद घेऊन आलोय. कारण ना मी आता काहीही विचार करायचा नाही हे ठरवलंय. कसलाच. सतत नको नको ते विचार मनात घिरट्या घालायचे. आता मी तसं काहीही करणार नाही. फ्रेश. चला ताणून देतो मी मस्त. अहो कपडे तरी बदला ना आधी. येस डार्लिंग. काय तुझ्याच समोर बदलायचे आहेत का मी? कमाल. मरू दे कशाला बदलायचे कपडे. आई, 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 आई. आशू फोन दे ना प्लीज. आशू हॅलो, कुठेच? मी तुला किती हाका मारतीये. अगं मी नाशिकला पोहोचले. पण काय? का म्हणजे काय? तुला काल सांगितलं ना वास्तू शांत आहे म्हणून. I can't believe this यार. मी तर तापाने फणफणले आणि तू मला एकटीला टाकून वास्तू शांतीला कशी जाऊ शकते? मी काय करू आता? मला उठता येत नाहीये. अगं मी काय करू? मी नसते आले ना तिथे सगळा राडा झाला असता. माझा नाईलाज होता ग. मला इतका त्रास होत असताना मला एकटीला टाकून तू गेलीसच कशी? मला तू आत्ता परत या. आशू मला काय माहिती नाही. अगं पण असं कसं येऊ मी लगेच? नाही मी आत्ता पोहोचले ना. तू गेलीसच का? आणि तुला मला साधं सांगून नाही जात आहेत, जाताना उठवता नाही येत. असं काय बोलतेस तू? तुला सांगितलं ना मी. अगं तूच नाही का दार बंद केलंस? हो, बरी आहेस ना? मला काही आठवत नाही यार. लक्षात ठेव आशू, तू गेलेस मला सोडून. तापत मी गेले ना अचानक, मग नंतर तुला किती वाईट वाटेल तू विचार कर. तुला काही करता येणार नाही. पश्चाताप करून तेव्हा काय होत नसतं. यू विल क्राय. एका मूर्खासारखं बरळू नकोस. तुझा ताप ना आता डोक्यात जायला लागलाय. त्याच्या आधी तू ओमला फोन कर. नको 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 त्याला नको बाबा. त्याला परत उगाच तो ट्रेकलाच गेला. आणि जा, सगळे जा. मला एकटीला सोडून सगळे जा. बरं हे बघ, ऐक जरा. हे बघ, तू गरम पाणी पी आणि मिठाच्या गुळण्या कर. ताप आलाय तुला. हे बघ ऐक, आधी डॉक्टरांना फोन कर. हा कळलं? मी येतेच लगेच. ठीक आहे? शट अप. हळद आहे का घरात? तुला लागलंय का कुठे? अगं मला हळद दूध हवंय. काय प्रॉब्लेम आहे? हळद नाही अगं, संपली आहे ग हळद. गेट लॉस्ट. वास्तू शांत करताय. नाही नको. डायरेक्ट ऑफिसला जाऊनच सरप्राईज देऊया. हॅलो, हा डॉक्टर कुलकर्णी आहेत का? मी ईशा देशमुख बोलते. हां, आहे काका, कसे आहात? नाही मी बरी नाहीये म्हणून तुम्हाला फोन केला. हो, म्हणजे ते सगळं असं विचित्र झालंय मला. हां, ताप आहे काल रात्रीपासनं. खोकला थोडासा आहे. नाही सर्दी आजच्या तशी नाहीये. हो, पण म्हणजे शकते, कधी होऊ शकते सर्दी. नाही ते असं होतं ना, तसं होतंय.
ओके ओके हा मला वाटलंच तसंच असेल. हा मग मी एक काम करू का काका, मी एक असं करते, एक पॅरासिटामॉल, एक बी विटामिनची गोळी घेते. सॉरी. हो बरं, ते जे काय तुम्ही ते मला मेसेज करा. ठीक आहे. हो मला कळलं तुम्ही डॉक्टर आहात, मी पेशंट आहे. सॉरी. हा हो 2 वेळेला जेवणानंतर घेते. जेवणाच्या आधी पण का? सॉरी. होय हो, सॉरी हो काका. हा ठीक. ऐका ना काका, मला ना ह्याच्यापेक्षा काहीतरी जालिम औषध असेल तर ते देता का? मला नाही आवडत ते असं आजारी पडणं, मला माहितीये. हा मला कंटाळा आला, असं अंग दुखतंय सगळं आणि मग असं बेका जागी पडून खूप बोर होत. मला भयंकर डिप्रेशन आलंय. प्लीज मला काहीतरी असं मी अशी पटकन बरी होणं. सॉरी मी आता झोपते. बाकी मस्त मजेत. हो नाही मी पुण्याला आहे. हो ते हा मोठे बाबा नाहीच आहेत ना, ते गेलेत आता US ला. हो हा ओके ठीक आहे. बरं मी ठेवू का फोन आता? मला मेसेज कराल का? नाही मला ते कळलंय. हो मला ते कळलंय, मला फक्त मेसेज SMS करून ठेवा तेवढंच म्हटलं. ओके बाय, टाटा बाय. असा गोल लाडू वळायचा. काकू तू काय दीदूच्या लग्नाची तयारी वगैरे सुरू केली आहेस की काय? एक चांगल्या कामामध्ये सेन्सिटिव्ह विषय नकोय अजिबात. आणि काय तू कशी काय अचानक किचन मध्ये आज? असंच कुकिंग शिकायचंय मला. हा पण बेसिक बेसिक काही नाही. चांगला पंचपक्वान्नाचा स्वयंपाक आला पाहिजे बघा तू. का म्हणजे काय ग, लग्न झाल्यावर काय करणार मग? का सासूच्या हातची बोलणी खाऊनच तुझं पोट भरणार? काकू अजून कॉलेज संपायचंय आणि तू काय लगेच लग्न वगैरे. यादू उमा तुला प्रेशराईज करते का ग लग्नासाठी? छे मी तिला क्लिअरली सांगून टाकलंय, जोपर्यंत माझ्या मनासारखा मुलगा मिळत नाही लग्नाचा विषय काढायचा ना. असं सांगून टाकलेस क्लिअरली तिला? म्हणूनच आमच्या मागे लागली आहे. म्हणूनच ते अगं बाई फोन आला. कोण आहे? डॉक्टर कुलकर्णी. हो कशी काय आठवण झाली आज? दे हॅलो डॉक्टर, आज कशी काय आठवण झाली? तुमच्या आवडीचे लाडू केलेत कळलं वाटतं तुम्हाला. नाही इशू पुण्याला आहे. हो ताप आलाय तिला? अगं बाई मला काही कळवलंच नाही तिने. हो का? अच्छा नाही हो मी सांगते तिला सांगते. तुम्ही औषध सांगा मला लिहून. हे बघ आदूला सांगा तुम्ही. आदू लिहून घेते. हा लिहून घ्या पटकन. हॅलो हा बोला. हा 500 ओके. हा डॉक्टर घेतलं, लिहून घेतलं. पण मला एक सांगा की समजा नाही मिळालं ते औषध. नाही मिळालंच नाही तर मग हो नाही पुण्याला सगळं मिळतं. बरोबर आहे. हा मी कळवते तिला. हा थँक्यू सो मच डॉक्टर. हो आणि लाडू खायला या. हा ठेव. काय झालंय? अगं इशूला व्हायरल आहे आणि डॉक्टर कुलकर्णींना म्हणजे आपल्या डॉक्टरांना फोन केला होता तिने. तर त्यांनी एक औषध सांगितले, ते तिला फोन करून कळवायचंय. पण ही समजा त्याला जर प्रिस्क्रिप्शन लागलं तर ते म्हणतात की माझ्या क्लिनिक मधनं कलेक्ट करा म्हणून. पण या बाईचा फोनच लागत नाहीये. पण असं ताप अचानक. स्ट्रेस आहे ग तिला खूप. आजारी पडेल नाही तर काय. मला खूप टेन्शन आलंय बाई. काकू तू फार टेन्शन घेतेस. खूप इश्यू करतेस तू. तिचं राहू दे ना तिला. आणि काय ग तुला दीदू काय बावळट वाटली का? अरे कॉम्प्लिकेटेड मॅटर्स हँडल करते ती. तू ना तुझ्या मुलीला ओळखलं नाही सगळं. हो नाही आम्हाला ना कुणालाच ओळखता येत नाही. आमचं चुकते. फोन लाव तिला फोन लाव पटकन.
ओळखलं नाही पण उचलत नाहीये ग. नाही उचलत आहे आता आणि मला काय करावं काही कळत नाही. अगं ती नसली तर अश्विनी तरी फोन उचलते. मग तिला कर. हा हा तिला कर कर. काय सेव्ह आहे नंबर? आहे अश्विनी असं आहे अश्विनी. हॅलो अश्विनी. अगं इशू फोन उचलत नाहीये. झोपली असेल ना ती. हा पण तू कुठे आहेस मग? नाशिकला आहे. अच्छा नाशिकला आहेस. अच्छा अच्छा बरं बरं काही नाही. अगं इशूला ताप आलाय जरा आणि आमच्या डॉक्टरांना तिने फोन केला होता तर त्यांनी तिला औषध सांगितलंय तर ते तिला सांगायचंय पण ती फोनच उचलत नाहीये. शेजाऱ्यांचा नंबर दे ना मग. काही आहे का? ते पण गावाला गेले. बरं मग ठीक आहे. हां ओके ओके. नाही नाही अगं सॉरी काय त्यात. ठीक आहे मी बघते. हां हां चल चल. अच्छा हां मी जाते आता. मी जाते पुण्याला. काही काय काकू? म्हणजे काय मला नाही बाई चैन पडते आणि मला खूप टेन्शन आलंय. मी नाही थांबत इकडे आता. मी जाते पुण्याला. झालं का? दिदू काय म्हणते तुला? नीरू पॉर आहे आली वाटतं अंगात. सॉरी सॉरी. एक काम कर ना तिच्या प्रियकराला सांग तो देईल ना औषधांना. हे काही काय तू कर फोन तिच्या प्रिय काकू कर लवकर. हा ओके. ए नंबर नाहीये. असं कसं होईल? ओम. नाही नाही ओम नाही. जावई बापू लिहिलंय. ओ जावई बापू वगैरे. कर आता पटकन. ओके ठीक आहे. तुषार गुड मॉर्निंग. अरे काय घाबरायला काय झालं? गुड मॉर्निंगच म्हटलंय. शिवी नाही दिली आहे म्हण की गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे ए असं काय चोरून बोलतोय? मोकळेपणाने म्हण की गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे ए मी बघ माझा आवाज बसलाय एवढ्या मोठ्यानं बोलून तरी सुद्धा म्हणतोय म्हण 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 अजून मोठ्याने म्हण म्हण. नाही शक्य नाही. गुड मॉर्निंग. अरे ए ए ए अरे 4 दिवस ट्रेकिंगला जाऊ नये निसर्गाच्या सानिध्यात. आवाज कसा मोकळा होईल बघ. निसर्गाचा आवाज मोकळा तसा आपला आवाज मोकळा. एका घेऊन चाललोय मी ऑफिसला. एक मिनिट. हेल्मेट डोक्यावर. हॅलो. हा बोला काकू. ओम कुठे आहेस तू? मी आलोय पुण्यात. ट्रेकिंगला गेलो होतो ना 3-4 दिवस. तुम्ही बोला ना तुम्ही का फोन केला होता? अरे इशूला बरं नाहीये. ताप आलाय तिला आणि तिने आमच्या डॉक्टरांना फोन केला होता तर त्यांनी औषध सांगितलंय तर ते तिला सांगायचंय पण ती फोनच उचलत नाहीये. तू जरा जाशील का तिच्याकडे आणि तिला औषध आणून देशील का? म्हणजे मग करशील तेवढं? हो मी जातो घरी आणि बघतो. हा आणि मग मला कळवशील ना नंतर? हो मी लगेच फोन करतो तुम्हाला. काळजी करू नका तुम्ही. ओम तुझ्यामुळे ना माझं निम्म टेन्शन कमी झालं रे. बरं मी तुला औषधाचं नाव सांगते. अदू पटकन पटकन नाव सांगते हा तुला ओम आणि तेवढं दे हा तिला. औषध हे बघ काय लिहिलंयस. अगं कसं? हा तुम्ही मला SMS करा. मी जाताना घेऊन जातो औषध. हो हो SMS करते मी. हा हा तू मला कळव मात्र. हा नक्की. ओके ठेवतो फोन. बाय. काय ग
ती गोड मुलगा आहे हा आहे ना ओम बघ ना माझं निम्म टेन्शन कमी झालं त्याच्यामुळे चांगला आहे की नाही हो तुलाही आवडतो ना तो चांगला तेच म्हटलं हा SMS कर ना त्याला कसं अक्षर काढलंयस काय आहे? याच्यावर तरी नीट आहे लिही. खूप टेन्शन आलंय ग मला हो ईशा ईशा प्लीज दार उघड ग ईशा 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 ये ना